आज मी खूप वेगळ्या पद्धतीने पिझ्झा बनवणार आहे आणि त्यासाठी अशी भाजी वापरणार आहे जी हेल्दीसुद्धा आहे। आपण नेहमी बाहेरचा पिझ्झा खातो आणि तो महागही खूप असतो, पण घरच्या घरी स्वस्तात मस्त पिझ्झा खायचा असेल ना तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हा पिझ्झा बनवायला जितका सोपा आहे ना तितकाच खायला पण खूप टेस्टी लागतो। एकदा तुम्ही हा पिझ्झा बनवून खाल ना तर बाहेरचा पिझ्झा खायची इच्छा पण होणार नाही। आणि आता मुलांचं वेकेशन पण सुरू झाले म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश पण सुरू होणारच आहे। बाहेरचा पिझ्झा खायला देण्यापेक्षा घरच्या घरी असं हेल्दी पिझ्झा त्यांना नक्कीच बनवून द्या। म्हणून ही रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मुलांसाठी नक्की बनवा। तुम्ही फॅमिली सोबत हा घरगुती स्टाईल पिझ्झा एन्जॉय करा। चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी पिझ्झासाठी भाजी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे फरसबी घेतलेली आहे आणि हे पाव किलो इतकी ही फरसबी आहे। आता सर्व फरसबीचे दोन्ही बाजूचे जे डेट आहेत ते कट करून घेणार आहे। बरेच मुलं आहेत ते फरसबी खायला बघत नाही, पण तुम्ही या पिझ्झाच्या भाजीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून सुद्धा ही भाजी बनवू शकतात। आणि त्यानंतर इथे फरसबीचे असे 2 तुकडे करून घेतलेले आहे। बटाटा सुद्धा सोलून घेतलेले, 2 बटाटे इथे घेतलेले आहे। आणि त्यानंतर फरसबी आणि बटाटा हे धुवून घेणार आहोत। आणि त्यानंतर चॉपर जर घरी असेल ना तर चॉपरमध्ये हे फरसबी टाकून एकदम बारीक असं हे कट करून घेणार आहोत। शक्यतो जर घरी चॉपर असेल तर चॉपरचाच यूज करा, कारण त्यामध्ये छान असे बारीक होतात। तुम्हाला इथे दाखवते की इतकं तुम्हाला हे फरसबी आहे ते बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते भाजीमध्ये कळतसुद्धा नाही की आपण त्यामध्ये काय घातलेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने सगळं त्यामध्ये जे काही घालणार आहे ते असंच बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे फरसबी, कांदा आणि बटाटा आहे हे सगळं एकदम इतकं बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे आणि त्यानंतर मग बारीक करून घेतलेला कांदा त्यामध्ये घालून घेणार आहे। कांदासुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये मी 2 कांदे वापरलेले आहे। कांदा थोडासा परतून झालं की त्यानंतर त्यामध्ये इथे लसूण आहे ते ठेचून घातलेलं आहे। लसूण आणि हे कांदा छान असं परतून घ्यायचं आहे। आणि ह्या भाजीमध्ये लसूण ठेचून घातलं की खूप चवीला भारी लागतं। त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो इथे 2 घातलेले आहेत। टोमॅटोसुद्धा थोडंसं परतून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेले फरसबी आणि बटाटा त्यामध्ये घालून घेणार आहे। आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही यासोबतच शिमला मिरची सुद्धा घालू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते। तुम्ही ह्यामध्ये गाजर, बीट हे सुद्धा घालू शकतात, फक्त ते बारीक चॉप करून ह्यामध्ये घाला। आणि त्यानंतर हे सर्व मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही भाजी नंतर इतकी छान बनून तयार होते की ह्यामध्ये काय घातले ते सुद्धा समजत नाही। सर्व मिक्स करून झालं की त्यानंतर मग झाकण झाकून त्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि ही भाजी आहे ती वाफेवरती शिजून घ्यायची, त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे। झाकण झाकून 5 मिनिटं झाल्यानंतर परत उघडून एकदा बघायचं आणि परत ते मिक्स करायचं आणि परत झाकण झाकून परत ती छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। आणि असं भाजी शिजेपर्यंत ही भाजी झाकण झाकून छान अशी शिजवून घ्यायची आहे। पाणी अजिबात ह्यामध्ये घालायचं नाही आहे। आणि ही भाजी अजून खूप चवीला भारी झाली पाहिजे म्हणून आपण पुढे अजून ह्यामध्ये सिक्रेट काहीतरी घालणार आहोत, ते तुम्हाला पुढे कळेलच। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की भाजी कशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आणि ती ही भाजी बनवून तयार झालेली आहे। या भाजीमध्ये अजिबात पाणी घातलेले नाही, वाफेवरती करून घेतलेली आहे। आणि भाजी ना छान अशी चॉपरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे छान अशी ही भाजी बनवून तयार होते। आणि या भाजीला खरी चव यावी म्हणून ह्यामध्ये 1 चम्मच इतका शेजवान चटणी घालायची आहे। आणि त्यासोबतच या भाजीला खरी चव येते ती मॅगी मसाल्यामुळे, म्हणून मॅगी मसाला हे घालायचंच आहे। तर इथे मी 2 पॅकेट इतकं मॅगी मसाला घातलेला आहे। आणि शेजवान चटणी सुद्धा आपल्या घरी असतंच आणि हे 2 इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालायचंच आहे, त्यामुळे ही भाजी खूप छान लागते। त्यानंतर शेजवान चटणी आणि मॅगी मसाला घातल्यानंतर भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। आणि इथे आपली पिझ्झासाठी ही चमचमीत टेस्टी भाजी ही बनवून तयार झालेली आहे। आणि ही भाजी ना खरंच सांगते 1 नंबर लागते। तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात। फरसबी तुम्ही एकाच पद्धतीने बनवत असाल एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा। चला आता झटपट असं पिझ्झा बनवायला घेऊया। आणि इथे हे पिझ्झा बेस घेतलेले आहेत आणि हे पिझ्झा बेस तर मार्केटमध्ये सहज मिळतं। आज मी तुम्हाला इथे 3 पिझ्झा बनवून दाखवणार आहोत। तर पिझ्झा बेस आहे ते एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि पिझ्झा बेसच्या वर ते टोमॅटो सॉस आणि मेयोनीज घालून घेणार आहोत। मेयोनीज नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात, असेल तर नक्की घाला। त्यानंतर हे दोन्ही मिक्स करून आहेत ते पिझ्झा बेसवरती पसरून घ्यायचं आहे चमच्याने।
आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती घरगुती पद्धतीने सोप्या रेसिपी, झटपट होणाऱ्या रेसिपी असतात. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करत चला. त्यानंतर इथे टोमॅटो सॉस आणि मेयोनीज सर्व पिझ्झा बेसवरती पसरून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये थोडंसं शेजवान चटणीसुद्धा पसरून घ्यायची आहे. मेयोनीज नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी मिक्स करून सुद्धा पसरून घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग जी भाजी करून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ती भाजीसुद्धा पूर्ण पिझ्झा बेसवरती पसरून घ्यायची आहे. आणि खरंच सांगते, या पिझ्झाला खरी चव या भाजीमुळे येते. आणि या भाजीमध्ये शेजवान चटणी आणि मॅगी मसाला घातला ना तर ह्या भाजीची जी चव आहे ती दुप्पट होते. तर इथे तुम्ही पाहू शकतात की दोन्ही बेसवरती भाजी आहे ती व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि भाजीसुद्धा भरपूर घालायची आहे. तर मी अजून त्यामध्ये भाजी घालून घेतलेली आहे आणि इथे पिझ्झा बेसवरती भाजी पूर्ण अशी पसरून घेतलेली आहे. तर इथे हे पिझ्झा बेसवरती भाजी टाकून तयार आहे. आणि त्यानंतर वरून चीज क्यूब असेल ना तसं वरून खिसून घालायची आहे. मॉझरेला चीज असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि तुम्हाला पिझ्झा जितका चीजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये चीज घालायचं आहे. तर इथे मी भरभरून असं चीज घालणार आहे, कारण पिझ्झामध्ये भरपूर चीज असलं की खायला खूप छान लागते. तर इथे दोन्ही पिझ्झा बेसवरती चीज हे टाकून झालेलं आहे. आणि इथे आपण घरच्या स्टाईलमध्येच हे पिझ्झासुद्धा बनवून घेणार आहोत. आणि हे पिझ्झा आहे ते मी कढईमध्ये बनवून घेणार आहोत. ज्या कढईमध्ये मी भाजी बनवून घेतलेली ती कढई घेणार आहे आणि एक तवासुद्धा दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे. त्यानंतर सुरुवातीला तर ह्यामध्ये बटर घालायचं आहे. बटर आहे ते कढईमध्ये आणि तव्यावरती छान असं पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पिझ्झा बेस आहे ते त्यावरती टाकून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला पण दुसरा पिझ्झा आहे ते टाकून घेणार आहोत. आणि इथे पाहू शकता की पिझ्झा किती दिसायला छान दिसतं, तितकंच ते टेस्टीसुद्धा आहे. आणि त्यानंतर मग वरून आहे ते झाकण ठेवायचं आहे. दोन्ही तव्यावरती ठेवून घेणार आहोत. आणि इथे मी तिसरा पिझ्झासुद्धा बनवायला घेणार आहे आणि ते सुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहेत. आता तिन्ही गॅसवरती तिन्ही पिझ्झा इथे ठेवून घेतलेला आहे, म्हणजे एकाच वेळेला 3 पिझ्झा हे बनवून तयार होईल. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की चीज आहे ते किती छान असं मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि चला बघूया की दुसऱ्या तव्यावरती ठेवलेलं तर ते सुद्धा चीज आहे ते मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि इथे मस्त 2 पिझ्झा हे बनवून तयार झालेलं आहे. किती सोपी रेसिपी आहे ना. आणि ही रेसिपी तर तुम्ही नक्कीच ट्राय केली पाहिजे आणि खायला पण खूप छान लागते. तर चला आता हे पिझ्झा आहे ते कट करून घेऊया. तर इथे मी 4 पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. आणि इतकं कुरकुरीत झालं आहे ना खालून जे बेस आहे ते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि मुलं जी काही भाजी खात नाही तुम्ही ती भाजी ह्यामध्ये वापरू शकतात. फक्त चॉपरने बारीक करा, मुलांनाही समजणार नाही की ह्यामध्ये काय घातलं आहे. आणि हे पिझ्झा अजून छान दिसायला पाहिजे, छान लागलं पाहिजे, त्यामुळे वरून असं टोमॅटो सॉस घालायचं आहे. इथे पिझ्झा दिसतो की नाही, अगदी बाहेरपेक्षा पण घरी छान असं पिझ्झा हा बनवून तयार होतो. आणि हेल्दीसुद्धा आहे. पाहिजे त्या तुम्ही ह्यामध्ये भाजी वापरू शकतात आणि खायला पण एक नंबर लागते. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा घरगुती रेसिपीसाठी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा हा पिझ्झा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा ट्राय करणार असेल.